मित्रांनो, केंद्र सरकारने तुमच्यासाठी एक नवीन योजना आणलेली आहे। जर तुम्ही पशुपालन करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। मित्रांनो, या योजनेसाठी केंद्र सरकार तुम्हाला एकूण 50% अनुदान देणार आहे। मित्रांनो, यासाठी तुम्हाला गाय, म्हैस हे पाळायचे नाहीत, तर तुम्हाला यासाठी गाढव पाळायचे आहेत। हो मित्रांनो, या योजनेसाठी तुम्हाला केंद्र सरकार एकूण 50% अनुदान देणार आहे। सरकारने गाढव पालनासाठी एकूण 50% अनुदान जाहीर केलेले आहे। आता या योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता, तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही, याचे निकष काय आहेत, ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, मी अभय पाटील, तर चला लगेचच सुरू करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर मित्रांनो, आपण आता या योजनेविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत। मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या योजनेसाठीच म्हणजे गाढव पालनासाठी एकूण 50% अनुदान हे सरकारकडून जाहीर करण्यात आलेले आहे। म्हणजे जर समजा तुम्ही एकूण 50 लाख रुपयांचे पशुपालनासाठी कर्ज घेणार असाल तर तुम्हाला या ठिकाणी थेट 50% अनुदान हे मिळणार आहे। मित्रांनो, ओझे वाहण्यासाठी किंवा हमालीच्या कामासाठी गाढवाचा उपयोग केला जात होता, पण हेच गाढव तुम्हाला आता तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करू शकतात। आता या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर बघा, सरकारच्या या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागात उद्योजकता वाढवणे आणि गाढवांच्या देशी प्रजातींचे जतन करणे हा आहे। भारतात गाढवांच्या संख्येत गेल्या काही दशकापासून घट होताना दिसत आहे। ताज्या आकडेवारीनुसार म्हणजेच वर्ष 2025 आणि 26 या वर्षानुसार भारतात गाढवांची संख्या आता केवळ 60 ते 70 हजार एवढीच राहिलेली आहे। आता मित्रांनो, 2019 मध्ये झालेल्या ज्या पशुगणना होती, या पशुगणनेनुसार ही संख्या 1.2 लाख होती, तर 2012 मध्ये हीच गाढवांची संख्या ही 4.4 लाख होती। गेल्या 10 ते 12 वर्षांमध्ये गाढवांची संख्या तब्बल 70 ते 80% जास्त संख्येने घटली आहे। आधी वीटभट्ट्या, शेती, ओझे वाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गाढवांचा वापर व्हायचा। आता आधुनिक यंत्र आल्याने म्हणजेच ट्रॅक्टर, छोट्या मालवाहू गाड्या यांच्यामुळे गाढवांची गरज कमी झालेली आहे। बघा, इतर देशांमध्ये गाढवांच्या कातडीपासून एक विशिष्ट औषध बनवले जाते आणि यासाठी जगभरातून या देशांमध्ये गाढवांची निर्यात देखील केली जाते। परंतु गाढवांची संख्या ही कमी झाल्याने आपल्या भारत देशाला देखील याचा मोठा फटका हा बसलेला आहे। जे लोक गाढव पालनाचा व्यवसाय करत होते यांना आता त्यांचा देखभालीचा खर्च हा वाढला होता आणि तो त्यांना परवडण्यासारखा नव्हता। आता काय आहे ही सरकारी योजना, आपण हे पाहून घेऊया। केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत म्हणजेच NLM-EDP या योजनेअंतर्गत राबवली जाणारी ही योजना आहे। तुम्ही जर गाढव पालनासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला 50% अनुदान मिळेल। याआधी मी जे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला यासाठी 50% अनुदान हे मिळणार आहे। जर तुमचा गाढव पालनाचा प्रकल्प 1 कोटी रुपयांचा असेल, समजा तुम्ही जर गाढव पालन करण्याचा विचार करत असाल आणि तुमचा जर पूर्ण प्रकल्प हा एकूण 1 कोटी रुपयांचा असेल तर तुम्हाला यामध्ये 50 लाख रुपयांची सबसिडी देणार आहेत। म्हणजेच तुम्हाला 50% अनुदान हे सरकारकडून या ठिकाणी दिले जाणार आहे। तर शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था आणि सहकारी सोसायट्या या योजनेसाठी पात्र आहेत। आता आपण यासाठी पात्रता आणि अटी कुठल्या आहेत हे देखील जाणून घेऊया। तर बघा, सर्वात आधीची पात्रता आणि अट आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे युनिटचा आकार। या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 50 मादी गाढवे, जर तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला एकूण 50 मादी गाढवे हे घ्यावे लागतील। त्यामध्ये 50 नर गाढवे तुमच्याकडे असायला हवेत। दुसरी पात्रता आणि अट म्हणजे जातीचे बंधन। आता यासाठी तुम्ही कुठलेही गाढव घेऊ शकत नाहीत, तर तुम्हाला यासाठी फक्त देशी जातीच्या गाढवांचेच पालन या ठिकाणी करायचे आहे आणि फक्त त्यांच्यासाठीच तुम्हाला या ठिकाणी अनुदान देखील दिले जाणार आहे। तिसरी पात्रता आणि अट म्हणजे प्रशिक्षण व जागा। आता जो काही पशुपालन करणारा व्यक्ती असेल त्याच्याकडे स्वतःची किंवा भाड्याची पुरेशी जागा असणे देखील आवश्यक आहे आणि गाढव पालनाचा मूलभूत ज्ञान देखील त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे। जर तुम्ही या पात्रता आणि अटी पूर्ण करत असाल तर तुम्हाला केंद्र सरकारकडून यासाठीचे 50% अनुदान असलेले हे योजना याच्यामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता किंवा याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। आता यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊया। तर बघा, यासाठी तुम्हाला ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रहिवासी दाखला किंवा वीज बिल यापैकी कागदपत्र लागणार आहेत।
जमिनीची कागदपत्रे, जे काही पशु व्यवसाय तुम्ही सुरू करणार आहेत त्यासाठी तुम्हाला जी काही जमीन तुमची असेल स्वतःची किंवा भाड्याची, तर त्यासाठीचा 7/12 उतारा तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. 8अ उतारा तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे जमीन स्वतःची असल्यास. त्यानंतर किमान 10 वर्ष भाडे करार तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे आता प्रकल्प अहवाल, व्यवसाय सविस्तर आराखडा, म्हणजे तुम्ही जो काही व्यवसाय सुरू करणार आहात या व्यवसायाचा सविस्तर आराखडा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे आवश्यक कागदपत्रांमध्ये. आता या आराखड्यामध्ये तुम्हाला खर्च, उत्पन्न आणि नियोजित आराखडा या सर्व काही गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर बँक तपशील, आता तुम्हाला यासाठी बँक पासबुकची प्रत आणि कॅन्सल चेक या 2 गोष्टी बँक तपशीलमध्ये लागणार आहेत. त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र, तुमच्याकडे पशुपालनाचे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा अनुभव असल्याचे त्यांचे पत्र असायला हवे. तुम्ही पशुपालनाचे प्रशिक्षण घेतलेले आहे आणि त्याचा तुम्हाला अनुभव आहे असे तुम्हाला या ठिकाणी अनुभव प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. यानंतर तुम्हाला फोटो लागणार आहे. अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. गट किंवा कंपनीची कागदपत्रे देखील तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहेत. जर अर्ज SHG, FPO किंवा कंपनीच्या नावाने असेल तर नोंदणी प्रमाणपत्र आणि पॅन कार्ड. जर तुम्ही स्वतः या ठिकाणी अर्ज करत नसाल, तुमच्या कंपनीकडून तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी SGO, FPO अशा कंपनीच्या नावाने नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. आता आपण पुढे पाहूया की यासाठी तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे. तर पहा, त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे ऑनलाईन ही प्रक्रिया करायची आहे. इच्छुक उमेदवाराने केंद्र सरकारच्या जी काही वेबसाईट दिलेली आहे या ठिकाणी या वेबसाईटला जाऊन, या पोर्टलवर जाऊन नोंदणी करायची आहे. अर्जासोबत तुम्हाला सविस्तर प्रकल्प अहवाल, म्हणजेच याआधी मी तुम्हाला जो प्रकल्प अहवाल सांगितला तो प्रकल्प अहवाल देखील त्या ठिकाणी जोडायचा आहे. त्यानंतर तुमचे आधार कार्ड, बँकेचा तपशील आणि जागेचा पुरावा जोडायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल, या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व काही प्रक्रिया करावी लागणार आहे. ज्या काही अटी आहेत त्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. कोणती कागदपत्रे यासाठी लागणार आहेत ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे. यासाठीचा अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा आहे त्यासाठीची जी ही वेबसाईट आहे ही देखील मी या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही असा स्क्रीनशॉट देखील काढू शकता. मित्रांनो, मी तुम्हाला या योजनेबद्दल मला माहिती असलेली संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक जरूर करा. या योजनेविषयी तुमचे काय मत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये देखील नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर परत एकदा विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. असेच व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत राहतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद.